आज इतक्या दिवसांनी मी डायरी लिहायला बसले. क्रिसमसमुळे एक वीक झाला मला डायरी लिहिताच आली नाही. आता नव्याने सुरुवात करतेय. नवी सकाळ, नवी शांतता. वर्ष बदललं, डायरी बदलली, पेन बदललं, पण माझं लाईफ मात्र आहे तेच आहे. त्यात मात्र काहीच चेंज होत नाही. पण मला चेंज हवाय का? नको. आत्तापर्यंत जशी जगले तशीच यापुढेही जगेन. माझ्या अशा जगण्यानं आणखी एक जगणं सोपं झालंय. हे माझं यशच नाही का? ॲग्नेसलाही चेंज फारसा आवडत नाही. तिचा फेवरेट मोठा केक तिला दरवर्षी क्रिसमसला लागतोच. त्या केकमुळेच तर मला वर्ल्ड्स बेस्ट मम्माची पदवी मिळाली आहे. मी माझा आत्मा शोधला, पण तो मी पाहू शकले नाही. मी माझा देव शोधला, पण बऱ्याचदा त्यानं मला चकवलं. मी माझी लेक शोधली आणि मला तिन्हीही गवसलं. माझा आत्मा, माझा परमेश्वर आणि माझी लेक ॲग्नेस, तिन्ही एकच आहेत माझ्यासाठी. आमच्या दोघींचं जगच वेगळं आहे. छोटंसं असलं तरी त्याचं आभाळ मोठं आहे. त्या आभाळात आम्ही दोघी उंच भराऱ्या मारत असतो आणि आम्हाला साथ द्यायला असतात आमचे सायलेंट वर्ड्स. या आमच्या जगात मी, ॲग्नेस आणि आमचे सायलेंट वर्ड्स, आम्ही खूप खुश आहोत. Agnes is very clever and smart girl.
जसजशी ती मोठी होते तसतसे तिचे प्रश्नही मोठे होत आहेत. इतके मोठे की त्याची उत्तरं देण्यासाठी माझ्याकडे शब्द नसतात. ॲग्नेसचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. या विश्वासाला तडा न जाऊ देता तिचं समाधान करण्याची कसरत जवळजवळ रोजच मी करत असते. Hop hop hop. Give मुखवटे खूप असतात. कोणी खऱ्याचा घालतो, कोणी खोट्याचा, कोणी चक्क वेड्याचा घालतो. मला माझ्या मुखवट्यातच आयुष्यभर जगायचं आहे, कारण हा कोणी माझ्यावर लादलेला नाही, तर हा माझ्या आयुष्याचा अहम भाग आहे. हा मुखवटा कधी काळी खूप सुंदर होता. ॲग्नेसच्या जन्मापासून मी स्वतःला जणू विसरूनच गेले. माझं स्वतःचं असं वेगळं अस्तित्वच उरलं नाही. माझं लाईफ ॲग्नेस भोवती गुंफलंय. आय वॉज अ ब्युटिफुल यंग गर्ल. पण ती ब्युटी आता माझ्यात उरली नाही. पण ती ब्युटी आणि तो इनोसन्स आता ॲग्नेसच्या रूपात मी रोज पाहतेय. मला ॲग्नेसशिवाय पूर्णत्व नाही. पण तो इनकम्प्लीटनेस कधीतरी माझ्या समोर येतो आणि भूतकाळ जागा करतो. माझं आयुष्य ॲग्नेसशिवाय किती अपूर्ण आहे ही जाणीव करून देतो. माझ्यासमोरची ती मी असून सुद्धा मी नसते. तेव्हा मी अगदी एकटी पडते, अगदी एकाकी.
हे जे लाईफ आहे ना, ते प्रश्नांनी भरलं आहे. त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यातच आपलं सगळं आयुष्य निघून जातं आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांतूनच नवे प्रश्न निर्माण होतात. पण ॲग्नेस समोर आली की हा प्रश्न उत्तरांचा खेळच संपून जातो. God will give you strength for every battle, wisdom for every decision, peace that surpasses understanding. म्हणूनच जगते मी अशी मुखवटा घालून, शोधत ती शून्यामधील जागा. भयाण शांततेचा आवाजही मला स्पष्ट ऐकू येतो. रातकिड्यांचा किर्रस्वरही तेव्हा माझा शब्द होतो. गुंफता धागे हसऱ्या क्षणांचे, आयुष्यच माझे गुंता झाले. लढता झगडता नियतीशी, अस्तित्वच माझे शून्य झाले. शून्य, शून्य ही असा, ना इकडचा ना तिकडचा, असाच भरकटलेला, विसरुनी जगाला हरवलेला, चौकटीत गुरफटलेला. त्या चौकटीबाहेरच्या वेगळ्या जगात ॲग्नेसपेक्षा वेगळ्या लोकांमध्ये मी तिला कधीच एकटं सोडलं नाही. मी नेहमी तिच्या सोबत राहिली. त्यामुळे तिला कधी लोनलीनेस आणि वेगळेपणा जाणवलाच नाही. मी तिला त्या प्रश्नापासून नेहमी वाचवत आले की तीच अशी का, किंवा तिची मम्माच अशी का.
या प्रश्नापासून आम्ही दोघेही आत्तापर्यंत पळत आलो. देव न करो, पण हाच प्रश्न तिच्या पुढे कधी उभा राहिला तर? You can pray for anything, and if you have faith, you will receive it. जेव्हा ॲग्नेस जन्माला आली तेव्हा मी खूप खुश होते. माझ्या उद्ध्वस्त आयुष्याला सावरण्यासाठी जणू मदर मेरीने माझ्यासाठी गिफ्ट पाठवलं. शी गेव मी अ रिझन टू लिव्ह माय लाईफ. त्या चिमुकल्या कळीला पहिल्यांदा हातात घेतलं आणि माझ्या तोंडून एक नाव बाहेर आलं, ॲग्नेस, प्युअर अँड होली. त्या दिवसापासून माझ्या आयुष्याला टर्निंग पॉइंट मिळाला. पण अजूनही मनात कुठेतरी एक खंत आहे. आय एम एन इनकम्प्लीट मदर. आजवर माझ्या भूतकाळाने मला घडवलं. तो भूतकाळ पार दूर गेलाय, पण दूर न जाणारी सत्य देऊन. अजूनही आठवते ती रात्र, ज्या रात्री ॲग्नेसचे रिपोर्ट्स मिळाले. डॉक्टरांचे शब्द डोक्यात वादळ आणणारे. सॉरी टू से, बट तुमची मुलगी ऐकू शकत नाही आणि बोलूही शकत नाही. सो यू शुड मोर केअरफुल अबाउट हर, जेणेकरून तिला एकटेपणा आणि वेगळेपणा वाटणार नाही. एकटेपणा, ज्या एकटेपणात माझ्या नवऱ्याने ॲग्नेसच्या जन्माच्या वेळी मला सोडलं, तो एकटेपणा मी ॲग्नेसच्या लाईफमध्ये येऊ देणार नाही. पायाखालची जमीन सरकली होती की नियतीचा ज्वालामुखी फुटला होता. वेडं मन स्वतःला एकच प्रश्न विचारत होतं, मीच का, मीच का? म्हटलं, मी स्पेशल आहे. नियतीला दोष देण्याऐवजी मी आभारी आहे. मी माझ्या ॲग्नेसला तेवढंच प्रेम देईन. मला जगण्याला कारण मिळालं. त्या क्षणापासून मी खूप प्रयत्न सुरू केले. आय ट्राईड माय लेवल बेस्ट. चुकले, थांबले, घाबरले, पुन्हा उठून उभी राहिले, पुन्हा हरले, पुन्हा खचले, पण शिकले. ॲग्नेससाठी तिचं विश्व बनायला मी शिकले. तरीही वाटतं काहीतरी खंत आहे, कारण ॲग्नेसने, माझ्या मुलीने अजूनही मला मम्मा अशी हाक कधीच मारली नाही. पण असं असलं तरी तितक्याच कम्प्लीटली मी तिच्यावर प्रेम करते आणि करत राहीन. तुम्ही
फोन रिंग ऐकलीत? नाही ऐकलीत? मी पण नाही ऐकली. म्हणजे तुमच्यामध्ये पण कोणी ॲग्नेस आहे का? शॉक झालात? शॉक व्हायची काहीच गरज नाहीये, कारण मी या जगात असून सुद्धा या जगात नसल्यासारखीच आहे. माझा या बाह्य जगाशी काही संबंध नाहीये. माझा कुणाशीच काही संबंध नाहीये. माझा संबंध आहे फक्त ॲग्नेसशी. संबंध असायला आपली माणसं असायला लागतात, पण तुमच्यासारखं माझं कोणीच नाहीये. माझी फक्त ॲग्नेस आहे. जेव्हा मला कळलं की माझी ॲग्नेस बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, तेव्हाच मी ठरवलं आता जगायचं ते फक्त ॲग्नेससाठी. ती तर बदलू नाही शकत, पण मी तर बदलू शकते ना तिच्यासारखी. तिच्या नवीन जगात मी प्रवेश करेन. तिच्यासारखा निशब्द संवादांना मी साथ देईन. तुम्हाला खरं सांगू, मी जेव्हा साइन लँग्वेज शिकले ना, तेव्हा मला कळलं ही लँग्वेज आहे ना इनोसंट आहे, माझ्या ॲग्नेस सारखी. ही लँग्वेज एक्सप्रेसिव्ह, माझ्या ॲग्नेस सारखी. प्युअर, होली. माझ्या ॲग्नेसवर खूप प्रेम आहे. तिच्या चेहऱ्यावरचं स्माईल माझ्यासाठी $1,000,000 स्माईल आहे. मी फक्त तिच्यासाठी डेफ अँड डम बनले. अजून काहीतरी करायचं असतं ना, मी ते पण केलं असतं, कारण ॲग्नेस माझं लाईफ आहे. ॲग्नेस माझं सर्वस्व आहे. तिच्याशिवाय लाईफ मी इमॅजिनच नाही करू शकत.